शिक्षण, पर्यावरण, भारत-चीन सीमावाद या विविध विषयांवर काम करणारे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ श्री सोनम वांगचुक यांनी आपला जीव पणाला लावलाय. नीटच्या परीक्षेच्या गैरव्यवहारात लाखो विद्यार्थ्यांची जी काही हेळसांड झाली, त्यांचं भवितव्य अंधारात ढकललं गेलं त्या प्रश्नावर 15 दिवस ते उपोषण करतायत. केंद्र सरकार हे अतिशय असंवेदनशील, निर्ढावलेलं आणि अनेक मृत्यूंवर उभं राहिलेलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात 700 मृत्यू झाले, या सरकारने त्यांची दखल घेतली नाही. माझ्यासारख्या सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की सोनम वांगचुक यांनी आता हे उपोषण बंद करावं. हे सरकार त्या लायकीचं नाही की ज्याच्या संवेदना जागृत करण्यासाठी उपोषण करावं. उपोषणाचं हत्यार अशा असंवेदनशील सरकारच्या समोर पूर्णपणे फेल झालेलं आहे. सोनम वांगचुक यांच्यासारख्या तज्ज्ञ व्यक्तीचा, शिक्षण तज्ज्ञाचा आणि पर्यावरण तज्ज्ञाचा जीव देशासाठी, देशातल्या एकूण व्यवस्थेसाठी खूप मोलाचा आहे, महत्वाचा आहे. आम्ही नम्रपणे श्री सोनम वांगचुक यांना आवाहन करतो की त्यांनी उपोषण स्थगित करावं. या सरकारच्या विरोधात आपल्याला शेवटपर्यंत रस्त्यावरची लढाई लढायला लागणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे जीव या लढाईसाठी महत्वाचे आहेत. सोनम वांगचुक यांना विनंती आहे, त्यांनी आपलं उपोषण मागे